नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरसा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. भरपूर माहिती आपण आज कव्हर करणार बघा, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. आजचा आपला भाग किती असणार तर 409 असणार आहे. या भागामध्ये आपण 19 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिलाच आहे, डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे, येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. प्रश्न काय आहे तर नुकतंच राम सुतार यांचं निधन झालं. वयाच्या कितव्या वर्षी तर 100व्या वर्षी त्यांचं नुकतंच निधन झालं. तर ते खालीलपैकी काय होते किंवा त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे बघा, पर्याय ब, शिल्पकला. राम सुतार यांचं नुकतंच निधन झालं असून त्यांचा संबंध हा शिल्पकलेशी होता. ते ज्येष्ठ शिल्पकार होते बघा. तर यांचं नुकतंच वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. प्रश्न यावर काय काय विचारले जाऊ शकतात त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. प्रश्न त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत ते कोणकोणते शिल्प जे आहेत बघा तर ते साकारले आहेत त्याबद्दल विचारले जाऊ शकतात. तर ती सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जन्म पाहूया. जन्म आहे बघा धुळे, महाराष्ट्र या ठिकाणाचा त्यांचा जन्म आहे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. कोणत्या वर्षीचा तर 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला असून तो कितवा होता तर 19वा होता. लक्षात असू द्या, 19वा होता. आणि व्यक्तिशः महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे राम सुतार हे कितवे होते तर 21वे होते. पुरस्कार 19वा होता, परंतु व्यक्तिशः जर आपण पाहिले तर ते मिळवणारे 21वे होते. लक्षात असू द्या. त्यांना इतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत त्यामध्ये 1999 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. 2016 साली टागोर पुरस्कार प्राप्त आहे. 2016 साली पद्मभूषण हा देखील पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. असे 3 महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त असून महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा देखील त्यांना प्राप्त आहे. आता त्यांनी महत्त्वाचे जे काही शिल्प आहेत बघा ते साकारलेले आहेत, ते या ठिकाणी कव्हर करूया, जे विचारले जाऊ शकतात. त्यांच्या महत्त्वाच्या मूर्त्या व पुतळे. त्यामध्ये पहिली महत्त्वाची मूर्ती येते ती बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगातील सर्वात उंच मूर्ती आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा असून 182 मीटर उंचीचा आहे, जो गुजरात या ठिकाणी स्थित आहे बघा. तर हा जो काही पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तर तो यांनीच साकारलेला आहे. त्यानंतर संसदेचा गांधींचा पुतळा, बंगळुरू येथील केम्पेगौडा पुतळा, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बिहारमधील कर्पूरी ठाकूर यांचा पुतळा, बंगळुरूमधील भगवान शिवमूर्ती, मोशी बोराडवाडी पुणे या ठिकाणी जो काही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे बघा तर तो देखील यांचाच साकारलेला पुतळा आहे. त्यानंतर मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, असे महत्त्वाचे जे काही पुतळे आहेत बघा तर ते यांनी साकारलेले आहेत. यामध्ये एक प्रश्न हा हमखास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. सुरुवात असेल बघा शिल्पकला. कोणत्या क्षेत्राशी ते संबंधित होते तर शिल्पकलेशी ते संबंधित असून त्यांना एक महाराष्ट्रात जो काही पुरस्कार प्राप्त आहे बघा तर तो कोणत्या वर्षीचा होता तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा त्यांना नुकतंच प्राप्त झाला होता. या 2 महत्त्वाच्या गोष्टींवर हमखास प्रश्न विचारला जाईल. बाकी ज्या मूर्त्या आहेत बघा तर त्यावर कदाचित विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय 15 चित्रपटांच्या यादीमध्ये कोणत्या चित्रपटाचा नुकताच समावेश झालेला आहे तर नुकतंच बघा पर्याय ड, होमबाउंड. होमबाउंड हा जो काही भारतीय चित्रपट आहे बघा तर या चित्रपटाचा समावेश ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय 15 चित्रपटाच्या यादीमध्ये नुकतंच समावेश झालेला आहे. कोणत्या श्रेणीमध्ये तर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये. लक्षात असू द्या, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट हा चित्रपट झालेल्याचं नाव आहे होमबाउंड. कोणत्या ऑस्करसाठी तर 2026च्या
2026च्या 98व्या ऑस्करसाठी, कितव्या 98व्या ऑस्करसाठी हा जो काही चित्रपट आहे होमबाउंड, तर हा शॉर्टलिस्ट झालेला आहे. यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही भूमिका बजावल्या आहेत बघा, त्यांची नावे सांगतो. ईशान खट्टर, जान्हवी कपूर, विशाल जेटवा, हे 3 महत्त्वाचे जे आहेत बघा, तर ते यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिकाही साकारलेली आहे. दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात, तर सध्या चर्चेत असलेला होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत, तर नीरज घायवान. लक्षात ठेवायचं आहे, नीरज घायवान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 26 सप्टेंबर 2025ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ही जी काही कथा आहे बघा, तर ही कथा काश्मीरी पत्रकार बशारत पियर, नाव लक्षात ठेवायचं आहे, काश्मीरी पत्रकार बशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम यांच्या निबंधावर आधारित असून 2020मध्ये हा जो काही निबंध आहे बघा, तर तो न्यूयॉर्क टाइम्स यामध्ये प्रकाशित झाला होता. पुन्हा एकदा सांगतो, ही कथा काश्मीरी पत्रकार बशारत पियर यांच्या टेकिंग अमृत होम यांच्या निबंधावर आधारित आहे आणि ती 2020मध्ये न्यूयॉर्क टाइम्स यामध्ये प्रकाशित झाली होती. या चित्रपटाने काही महिन्यांपूर्वी मेलबर्न चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम चित्रपट तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार त्याने जिंकला होता. कशामध्ये, तर मेलबर्न चित्रपट महोत्सवामध्ये. पुढचा तिसरा प्रश्न आहे, देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा कोणत्या एक्सप्रेसवेवर तयार करण्यात येत आहे, तर देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा पर्याय दिल्ली ते मुंबई हा जो काही एक्सप्रेसवे आहे बघा, तर या एक्सप्रेसवेवर तयार करण्यात येत आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण देशातील पहिला आहे. 3 दिवसापूर्वीच आपण देशातील काही महत्त्वाच्या पहिल्या घटना कव्हर केल्या होत्या, त्या आपल्याला अवश्य पाहायच्या. त्यामध्ये 1 किंवा 2 प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, देशातील पहिले जे आपण या ठिकाणी कव्हर केलेला 2-3 दिवसापूर्वीच व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो देखील पाहायचा आहे. आणि आज देखील एक प्रश्न आलेला बघा, देशातील पहिला, तर देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा दिल्ली मुंबई या एक्सप्रेसवेवर तयार करण्यात येत आहे. हा देशातील पहिलाच बोगदा असणार आहे, जो 8 पदरी असणार आहे. किती? 8 पदरी, म्हणजे दोन्ही साईडला 4-4 लेन. राजस्थानमधील हा जो काही एक्सप्रेसवे आहे बघा, तर तो राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्वमधून जातो. प्रश्न IMP आहे, इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्वमधून जातो. एकूण एक्सप्रेसवेची जर आपण लांबी पाहिली तर ती किती आहे, तर 1350 ते 1386 किलोमीटर. किती? 1350 ते 1386 किलोमीटर एवढी त्याची लांबी असून हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. प्रश्न इथे देखील महत्त्वाचा आहे, जो देखील विचारला जाऊ शकतो. देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे कोणता, तर देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे दिल्ली मुंबई. लक्षात असू द्या, दिल्ली मुंबई. बोगद्याची लांबी किती आहे, तर 4.80 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा नुकतंच कोणास जाहीर झाला आहे, तर महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा अरुण खोपकर, पर्याय क, अरुण खोपकर यांना जाहीर झालेला आहे. त्यामध्ये दुसरा एक पुरस्कार आहे बघा, महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार. समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे, तर तो लीलाताई चितळे यांना जाहीर झालेला आहे. लिहून घ्यायचे महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, जे आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा अरुण खोपकर यांना, आणि लीलाताई चितळे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. त्यानंतर मनीषराय चौधरी यांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5 हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025मध्ये बेस्ट फिल्म OTT कोणती ठरलेली आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025मध्ये बेस्ट फिल्म OTT हा पर्याय ड, गर्ल्स विल बी गर्ल्स. प्रश्न महत्त्वाचा आहे, तर गर्ल्स विल बी गर्ल्स ही जी काही बेस्ट फिल्म OTT आहे बघा, तर ती ठरलेली आहे.
2025च्या फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025मध्ये. आवृत्ती कितवी होती? 6वी आवृत्ती होती, जी नुकतंच बघा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुठे? मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एकूण 49 कॅटेगरीजमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बेस्ट वेब सिरीज ब्लॅक वॉरंट ठरलेले आहे. महत्त्वाचे टॉपिक सांगतो, वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. ब्लॅक वॉरंट हा बघा बेस्ट वेब सिरीज ठरलेला आहे. त्यानंतर बेस्ट डायरेक्टर कोण ठरलेले आहेत? नागेश कुकनूर हे बेस्ट डायरेक्टर ठरलेले आहेत द हंटसाठी. त्यानंतर बेस्ट सिरीज कोणती ठरलेली आहे? तर पाताळलोक सीझन 2 ही बेस्ट सिरीज ठरलेली आहे. त्यानंतर बेस्ट अभिनेता ड्रामा जयदीप अहलावत, बेस्ट अभिनेत्री ड्रामा मोनिका पवार, त्यानंतर बेस्ट अभिनेता फिल्म अभिषेक बॅनर्जी, बेस्ट अभिनेत्री फिल्म सानिया मल्होत्रा. 6वा प्रश्न आहे वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये. प्रश्न महत्त्वाचा आहे. वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? जिचं नाव आहे पर्याय ब रूपा बायोर. रूपा बायोर ही बघा टायकोंडो खेळाडू असून ती वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्याशी ती संबंधित आहे. 7वा प्रश्न आहे हान्सी हा कोणत्या राज्याचा 23वा जिल्हा म्हणून नुकतंच घोषित करण्यात आला? तर हान्सी हा हरियाणा पर्याय क हरियाणा राज्याचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हरियाणा राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर 22 जिल्हे असून 23वा जिल्हा म्हणून आता हान्सी हा जिल्हा घोषित करण्यात आलेला. कोणता? हान्सी हा जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? तर हरियाणा राज्यातील तो आहे. हा अगोदर हिसार जिल्ह्याचा भाग होता. लक्षात असू द्या, हिसार हा जो काही जिल्हा आहे हरियाणा राज्यातील, तर या हिसार जिल्ह्याचा भाग होता हान्सी, ज्याला आता स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा हा मिळणार आहे. कोणता असणार आहे? तर हान्सी हा 23वा जिल्हा असणार आहे हरियाणा राज्यातील. याची घोषणा कोणी केलेली आहे? तर हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी याची घोषणा केलेली आहे. 8वा प्रश्न आहे चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडे खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर नुकतंच चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडे बघा पर्याय अ क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे मंत्रिपद आहे. मागे काही दिवसांमध्ये देखील ते रमी या खेळामध्ये चर्चेत होते. कशासाठी? तर रमी हा जो काही खेळ होता बघा, तर त्यामुळे चर्चेत आले होते आणि आता घोटाळ्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत. तर यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे पद असून ते आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी बघा राज्यपालांकडे शिफारस केली होती. लक्षात असू द्या, यासाठी शिफारस केली होती आणि आता अजित पवार हे या खात्याचे मंत्री असणार. कोणत्या? तर क्रीडा व युवक कल्याण मंत्री. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, म्हणजे चांगलं आपल्या लक्षात राहील. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण कव्हर करून घ्या. प्रश्न पहिला प्रश्न होता राम सुतार यांचं नुकतंच निधन झालं असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता? तर त्यांचा संबंध होता बघा पर्याय ब शिल्पकला. दुसरा प्रश्न आहे ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय 15 चित्रपटाच्या यादीमध्ये कोणत्या चित्रपटाचा समावेश हा नुकतंच झालेला आहे? तर पर्याय ड होमबाउंड या चित्रपटाचा समावेश हा नुकतंच झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा कोणत्या एक्सप्रेसवेवर तयार करण्यात येणार आहे किंवा येत आहे? तर पर्याय अ दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवेवर देशातील पहिला 8 पदरी बोगदा हा तयार करण्यात येत आहे. चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला आहे? तर पर्याय क अरुण खोपकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार हा नुकतंच जाहीर झाला आहे. 5वा प्रश्न आहे फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट फिल्म OTT ही कोणती ठरलेली आहे? तर पर्याय ड गर्ल्स विल बी गर्ल्स ही बेस्ट फिल्म OTT ठरलेली आहे फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 मध्ये. 6वा प्रश्न आहे वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर पर्याय ब रूपा बायोर ही वर्ल्ड टायकोंडो रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
7वा प्रश्न आहे, हान्सी हा कोणत्या राज्याचा 23वा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला? तर पर्याय क, हरियाणा राज्याचा 23वा जिल्हा म्हणून हान्सी हा घोषित करण्यात आलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न, चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडे खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर पर्याय अ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री होते बघा माणिकराव कोकाटे, जे सध्या खूपच चर्चेत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.